वसई विरार शहर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात वेगाने वाढणारे उपनगर. परवडणारी घरे, वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे नागरीकरण. मात्र विकासाच्या या झगमगाटामागे दरवर्षी उभी राहते एक भीषण समस्या, ती म्हणजे पावसाळ्यातील पूरस्थिती. वसई विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला की संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. काही तासांच्या पावसात रस्ते जलमय होतात, रेल्वे रुळांवर पाणी साचते, घरांमध्ये गढूळ पाणी शिरते आणि हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. दरवर्षीच हे चित्र. पाऊस येतो, शहर बुडते, नागरिक आक्रोश करतात, प्रशासन तात्पुरत्या उपाययोजना करते आणि पावसाळा संपला की सर्व काही पुन्हा विसरले जाते. मात्र या चक्रात भरडला जातो तो सामान्य वसईकर. 2018च्या पुरानंतर परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरी आणि IITच्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने शहरातील नैसर्गिक पाणी वाहून जाणारे मार्ग मोकळे करण्यासोबतच धारण तलाव विकसित करण्याची शिफारस केली होती. नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे, गोगटे सॉल्ट आणि नायगाव परिसरात धारण तलाव उभारण्याचे सुचवण्यात आले होते. पावसाचे पाणी शहरात साचू नये यासाठी ते थेट खाडीत सोडण्यासाठी योग्य मार्गिका तयार करण्याची गरज अहवालात नमूद करण्यात आली होती. पालिकेने या जागा आरक्षित केल्या, मात्र त्यानंतर प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे झाली नाहीत. धारण तलाव विकसित करण्याच्या घोषणा झाल्या, पण त्या फक्त कागदावरच राहिल्या. आता पुन्हा एकदा निळेमोरे येथे धारण तलाव विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यावेळी तरी घोषणा प्रत्यक्षात उतरणार का, की पुन्हा एकदा पावसाळ्यात वसई विरारकरांना पुराच्या पाण्यातच आपले आयुष्य वाहून द्यावे लागणार? आता नागरिकांची एकच अपेक्षा आहे, घोषणांची नाही तर प्रत्यक्ष कामांची. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार.